नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर सायन्स विथ सुदर्शन या प्लॅटफॉर्मवर। याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये औषध व अन्न प्रशासन विभागामध्ये जी गट ब ची आणि गट क ची जाहिरात निघालेली आहे त्याच्या जाहिरात काय आहे, कोणते क्वालिफिकेशन असल्यानंतर तुम्ही ते फॉर्म भरू शकता, लास्ट डेट काय आहे, 22/10 त्याची लास्ट डेट आहे, अशी बरीचशी इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये आतापर्यंत बघितलेली आहे। आणि मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी या औषध व अन्न प्रशासन विभागामध्ये क्लास 2 आणि क्लास 3 म्हणजे गट क आणि गट ब साठी जी जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये असलेलं केमिस्ट्री, मग ते इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री असो, अॅनालिटिकल केमिस्ट्री असो, बायोकेमिस्ट्री असो, मायक्रोबायोलॉजी असो किंवा मग बायोलॉजी असो, हे सर्व टॉपिक आपण माझ्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून बॅचच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहे। मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद होत आहे की आरोग्य विभागामध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसरसाठी, केमिकल असिस्टंटसाठी, ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरसाठी आरोग्य विभागामध्ये जी जाहिरात निघाली होती त्यामधून माझ्याच बॅचमधून जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। त्याचबरोबर जिल्हा परिषदमध्ये देखील 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या बॅचमधून झालेलं होतं। सो मित्रांनो, आपण आता एफडीए साठी देखील आपण ही एक युट्यूबच्या माध्यमातून, माझ्या टेलिग्रामच्या माध्यमातून, बॅचच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। सो मित्रांनो, या टेलिग्राम चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये या एफडीए बद्दल, औषध व अन्न प्रशासन विभागाअंतर्गत जे काही एक्झाम होणार आहे, जे मटेरियल तुम्हाला लागणार आहे त्याच्या नोट्स, एमसीक्यू फॉर्म, त्याचे जे व्हिडिओ येतील ते सर्व तिथे येईल। सो प्लीज एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते टेलिग्राम चॅनलला क्लिक करून टेलिग्राम जॉईन करून घ्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझा या चॅनलला मायक्रोबायोलॉजी रिलेटेड, बायोकेमिस्ट्री रिलेटेड काही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे। ते मी आरआरबी साठी केलेले होते, पण तुम्हाला देखील जे औषध व अन्न प्रशासन विभागासाठी जे लोक अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी देखील ते व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत। जसं प्रोटीन चॅप्टरवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, अमिनो ऍसिड संदर्भातला टाकलेला आहे, कार्बोहायड्रेट संदर्भातला टाकलेला आहे, त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स वरचा टाकलेला आहे। हे सर्व टॉपिक बायोकेमिस्ट्री अंतर्गत येतात, जे एफडीए साठी जे लोक प्रिपेअर करतात, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा जे फॉर्म भरण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी हे सर्व टॉपिक महत्त्वाचे आहेत। सो प्लीज गो थ्रू द चॅनल। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील प्लीज एकदा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की अशी नवीन व्हिडिओ आणखी युट्यूबवर टाकण्याचं इन्स्पिरेशन मला तुमच्या लाईकवरून, तुमच्या सबस्क्रिप्शनवरूनच मिळते। तुम्हाला ही नवीन अपडेट मिळावी म्हणून सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे। तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे बरीच इन्फॉर्मेशन मी टाकत आहे। सो मित्रांनो, आता आपण सुरू करूया केमिस्ट्री। आणि केमिस्ट्री म्हटलं की मला माहिती आहे मॅक्झिमम लोक हेच विचार करतात की केमिस्ट्री हे बडी बेवफा, रात का रटो, सुबह सफा, असे डेंजर कन्सेप्ट आपण केमिस्ट्री विषयी आपल्या मनामध्ये भरून ठेवलेले आहे। पण मित्रांनो, ट्रस्ट ठेवा, तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ केमिस्ट्रीचे इतके आवडतील, इतके समजतील की जे बोरिंग केमिस्ट्रीचं जे ऑरा तुम्ही तुमच्या स्वतःभोवती क्रिएट केलेला आहे तो एकदम बाजूला होऊन ते केमिस्ट्री तुम्हाला आवडायला लागेल। आजचा पहिला टॉपिक आपण घेऊ। स्टार्टिंगला फक्त थोडंसं पेशन्स ठेवा, मी नक्की सांगतो। जो टॉपिक मी आता घेणार आहे केमिस्ट्रीचा, हा सर्व टॉपिक तुमच्या डोक्यामध्ये एकदम व्यवस्थित फिट्ट बसलेला असेल आणि त्या संदर्भात येणारे सर्व एमसीक्यूज तुम्ही एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल। तर मित्रांनो, आपण एफडीए मध्ये दोन्ही पोस्टसाठी कॉमन असलेला जो पोर्शन आहे तो आहे केमिस्ट्री। आणि केमिस्ट्री मधला आज महत्त्वाचा तो म्हणजे एखादी रिॲक्शन जेव्हा होते ते रिॲक्शन होण्याच्या मागचं जे रिझन आहे, रिॲक्टिव्हिटी सिरीज, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओकडे। आणि आजचा आपला टॉपिक जो आहे तो केमिस्ट्री मधला रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे। मित्रांनो, रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ अ मेटल म्हणजे काय की आपल्याला एक असा सिक्वेन्स दिलेला आहे केमिस्ट्रीमध्ये की त्यामध्ये सर्वात हायेस्ट रिॲक्टिव्ह मेटल कोणता, त्याच्यानंतर रिॲक्टिव्ह मेटल कोणता, त्याच्यानंतर रिॲक्टिव्ह मेटल कोणता, सर्वात कमी रिॲक्टिव्ह कोणता, याची सिरीज दिलेली असते। म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये आपल्याला रिॲक्टिव्हिटी सिरीज दिलेली असते। तुम्हाला जर रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय असं समजून घ्यायचं असेल तर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये मेटलची रिॲक्टिव्हिटी लिहिलेली असते। म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर ही रिॲक्टिव्हिटी सिरीज मी इथे लिहिलेली आहे। रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये सर्वात टॉपवर आहे सोडियम आणि पोटॅशियम। आता मी विथ ट्रिक तुम्हाला हे सगळं समजून सांगणार आहे की इतकी मोठी रिॲक्टिव्हिटी सिरीज तुम्ही लक्षात कशी ठेवाल। फक्त माझ्या चॅनलला तुम्ही एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सोबत बनून राहा। केमिस्ट्री इझी करूया। चला, तर पोटॅशियम आणि सोडियम सर्वात टॉपवरचा सर्वात रिॲक्टिव्ह मेटल कोणता जर असेल तो पोटॅशियम आहे आणि दुसऱ्या नंबरवर सोडियम आहे। तुम्ही जर कधी केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये गेले असेल तर सोडियम आणि पोटॅशियम याला कधीच असं आपण टेबलवर ठेवू शकत नाही।
असं टेबलवर ठेवू शकत नाही, असं कुठेही ओपन ठेवू शकत नाही, कारण की पोटॅशियम आणि सोडियम इतके जास्त रिएक्टिव्ह आहे, जर टेबलवर तुम्ही इथे त्याला काढून ठेवलं तर ते बर्न व्हायला सुरुवात करेल. पाण्यामध्ये जर तुम्ही टाकलं तर ते पाण्यामध्ये एकदम असे कॅचेस द फायर, इतका फास्ट रिॲक्ट होतात आणि एकदम ते रिॲक्ट होऊन जातात, बर्न व्हायला सुरुवात होतात, इतके जबरदस्त रिॲक्टिव्ह असतात. म्हणूनच पोटॅशियम आणि सोडियम याला केरोसिन मध्ये ठेवलं जातं. केरोसिन मध्ये डीप करूनच सोडियम आणि पोटॅशियमला ठेवलं जातं. सोडियम आणि पोटॅशियम इतके सॉफ्ट मेटल असतात, बिलकुल जसं आपलं पनीर असते ना, जितकं सॉफ्ट पनीर असते तितकं सॉफ्ट सोडियम आणि पोटॅशियम असतं. ठीक आहे. सो आता आजचा मुद्दा जर आपण बघितला तर तुम्हाला आता दोन गोष्टी महत्त्वाच्या माहिती झाल्या आहे की पोटॅशियम हा सर्वात जास्त रिएक्टिव्ह आहे. दुसऱ्या नंबरचा रिएक्टिव्ह मेटल जो आहे तो पोटॅशियम आहे. ठीक आहे. सो आता तुम्हाला जर रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये विचारलं की पोटॅशियम जास्त रिएक्टिव्ह की सोडियम, तर तुम्ही सांगणार की पोटॅशियम. पोटॅशियमचा सिम्बॉल आहे के आणि सोडियमचा सिम्बॉल आहे Na. तो असे पोटॅशियम आणि सोडियम पहिल्या नंबरवर पोटॅशियम, दुसऱ्या नंबरवर सोडियम हा रिएक्टिव्ह मेटल आहे. आता पुढे जाऊया. आता नंतरचे तीन, आता आपण मी याला डिवाइड केलेलं आहे 3-3च्या 4-4च्या ग्रुपमध्ये, जेणेकरून त्याच्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात राहील. सो पहिल्याला दुसऱ्याला ट्रिकची गरज नाही. पोटॅशियम मोस्ट रिएक्टिव्ह, सोडियम दुसऱ्या नंबरवर, आणि आता आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. लक्षात काय कसं ठेवणार तुम्ही? का मग ॲल्युमिनियम, का मग ॲल्युमिनियम. आपण विचारतो ना काय मग ॲल्युमिनियम कुठे चालला, कसं झालं, काय झालं, तसं ते का म्हणजे कॅल्शियम, मग म्हणजे Mg, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम म्हणजे Al. ते तुम्ही ठेवलेलंच आहे. का मग ॲल्युमिनियम. तर पहिले आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? पोटॅशियम. नंतर तुम्ही काय लक्षात ठेवणार? सोडियम. आणि मग का मग ॲल्युमिनियम. का मग ॲल्युमिनियम. कसं काय सुरू आहे तुझं, व्यवस्थित आहे का, बरं आहे का, हे जे प्रश्न आपण विचारतो तो ॲल्युमिनियमला प्रश्न विचारायचा आहे. का मग ॲल्युमिनियम. तर मग पोटॅशियम, सोडियम पहिले तुम्हाला पाठ होता. आता का मग ॲल्युमिनियम. का म्हणजे कॅल्शियम, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम तर मी तुम्हाला सांगितलं. याचा अर्थ 5 रिएक्टिव्हिटी सिरीज मधले पहिले 5 एलिमेंट मेटल तुम्हाला माहिती झालेले आहे. पहिला पोटॅशियम, नंतर सोडियम, का मग ॲल्युमिनियम म्हणजे कॅल्शियम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि नंतरचा तुम्हाला सांगितलेला ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर आपण बघू आहे झिंक, Fe, संग लाए Pb. झिंक, Fe, संग लाए Pb. झिंक म्हणजे Zn, Fe. झिंक म्हणजे Znचा झिंक, Fe म्हणजे आयरन, संग म्हणजे Sn म्हणजे टीन. हा प्रश्न 2021च्या ज्या बॅच मध्ये माझं सिलेक्शन झालं आहे 2021 मध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसर मध्ये, तेव्हा हा प्रश्न विचारलेला होता की टीनचं सिम्बॉल काय आहे. हा प्रश्न तेव्हा विचारला गेलेला आहे. तर अशा प्रकारे केमिस्ट्री कशा प्रकारे फिरून येईल सांगता येत नाही. झिंक, Fe, संग लाया Pb. Zn, Fe म्हटलं तरी पण चालेल. Zn, Fe, संग लाया Pb. Zn म्हणजे काय? झिंक. Fe म्हणजे काय? आयरन. त्याच्यानंतर संग म्हणजे Sn, तो आहे टीनचा फॉर्म्युला. मी तर कधीच विसरू शकणार नाही. हा प्रश्न मी करेक्ट करून आलो होतो आणि एक्झाम मध्ये बरोबर पण होता. 2 मार्क जास्त मिळाल्यामुळे कितीतरी मुलांना मी मागे टाकून माझं सिलेक्शन झालेलं होतं. सो लीडचा आहे Pb. तर मग आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की सर्वात पहिले पोटॅशियम, मग कॅल्शियम, पोटॅशियम आणि मग सोडियम. हे दोन तर तुम्हाला माहिती आहे की ही इतकी जास्त रिएक्टिव्ह आहे की याला आपण ओपन स्पेस मध्ये ठेवू पण शकत नाही. याला केरोसिन मध्ये डीप करून ठेवावं लागतं. त्याच्यामुळे पोटॅशियम आणि सोडियम तुम्हाला माहिती आहे. मग आपण लक्षात ठेवलं का मग ॲल्युमिनियम. का कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि त्याच्यानंतर ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर Zn म्हणजे Zn, Fe, संग लाया Pb. Zn म्हणजे काय? झिंक. Fe म्हणजे काय? आयरन. संग म्हणजे Sn, Sn म्हणजे टीन आणि Pbचं आहे. हे तुम्हाला आतापर्यंत 4 आणि 3 म्हणजे 7 आणि वरचे 2 9 एलिमेंट्स बिलकुल सिक्वेन्सनी पाठ झालेला आहे. पोटॅशियम, सोडियम, का मग ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर Zn, Fe, संग लाया Pb आणि या सर्वांचा जो किंग आहे मधातला जो हायड्रोजन आहे, याला मी तुम्हाला इथं बोल्ड मध्ये लिहून ठेवलेला आहे. म्हणजे हायड्रोजनचा सिक्वेन्स पहिले 2ची पेअर, मग 3ची पेअर, मग 4ची पेअर आपण केली आणि सर्वात शेवटी हायड्रोजन लक्षात ठेवून द्यायचा. ही जी रिएक्टिव्हिटी सिरीज मधले पुन्हा एलिमेंट आहे हे याच्या खालीच आहे, पण मी नेहमीच शिकवताना या एलिमेंटला असं थोडं वेगळं लिहितो, कारण की एका खाली जर लिहिलं ना तर ते आपल्याला लक्षात ठेवायला थोडंसं कठीण जाईल. तर ऍक्च्युअली पाहता हे जे सर्व 4 आहे एलिमेंट या हायड्रोजनच्या खालीच आहे, पण मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे लक्षात राहावं म्हणून त्याला वेगळं अरेंज केलेलं आहे. पुन्हा हा 4चा ग्रुप आहे. एक आहे कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, गोल्ड. घाबरायची गरज नाही आहे, आपल्याकडे ट्रिक आहे बघा. एक आहे CuHgAgAu, म्हणजे हा पण U आहे, हा पण U आहे, हा पण G आहे आणि हा पण G आहे. म्हणजे U वाले Cu आणि Au हे सर्वात पहिल्या आणि चौथ्या नंबरवर आहे आणि त्याच्यानंतर Hg आणि Ag म्हणजे मर्क्युरी आणि सिल्वर हे त्याच्यानंतरचे आहे. सो मित्रांनो आता Cu आणि सर्वात खाली Au म्हणजे गोल्ड आणि कॉपर जो आहे तो Cu आणि मधात आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? Hg Ag.
ठीक आहे, HgAg अशा प्रकारे पूर्ण रिएक्टिव्हिटी सिरीज आता तुम्हाला माहिती आहे. सर्वात पहिले पोटॅशियम, मग सोडियम, का मग ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर Zn Fe संगलाय Pb, त्याच्यानंतर वर एक Cu, नंतर Au, मधातला Hg आणि नंतर Hg, नंतर Ag अशा प्रकारे पूर्ण रिएक्टिव्हिटी सिरीज आता तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला विचार केला तर गोल्ड हा सर्वात खाली रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये दिसतोय आणि सर्वात टॉपवर तुम्हाला पोटॅशियम दिसतो आहे. म्हणूनच गोल्ड कोणासोबत पटकन रिॲक्ट होत नाही आणि म्हणून त्याची एक्सपेन्सिव्ह पण पैशाच्या दृष्टिकोनातून तो महाग असतो. तो गोल्ड पटकन रिॲक्ट होणार नाही. सर्वात पहिले पोटॅशियम रिॲक्ट होतो, त्याच्यानंतर सोडियमची रिॲक्टिव्हिटी आहे, पटकन कोणासोबत रिॲक्ट होईल. त्याच्यापेक्षा थोडासा कमी कॅल्शियम, मग मॅग्नेशियम, मग ॲल्युमिनियम, मग झिंक, मग Fe, मग Sn, मग Pb, मग हायड्रोजन आणि मग कॉपर, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड. दिस इज द रिॲक्टिव्हिटी सिरीज. यांची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त पोटॅशियमला होती, कमी 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 होत गेली, गोल्ड पर्यंत आलो ज्याची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. याची जी PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तर एकदा प्लीज मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्रामचं लिंक मी दिलेली आहे त्याला जॉईन करून तुम्ही टेलिग्राम मध्ये जॉईन होऊ शकता. सो आता मित्रांनो खरंच आपल्याला याच्या भरोशावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही त्याला कशा प्रकारे टॅकल करू शकाल ते तुम्हाला जमतंय का बघूया. पहिलं, साल्ट ऑफ अ मेटल बी. एखाद्या मेटलचा जर साल्ट असेल आणि त्याच्यासोबत जर दुसरा एखादा मेटल जर आपण मेटल ए रिॲक्ट केला, जर हा मेटल ए जास्त रिॲक्टिव्ह असेल तरच हा मेटल ए या मेटल बी ला रिप्लेस करू शकतो. आता समजणारच नाही तुम्हाला, जेव्हा मी एक्झाम्पल घेईल तेव्हाच समजेल. आणि साल्ट ऑफ अ मेटल ए बनेल आणि मेटल बी बाहेर निघेल. हे मी आता काय बोललो याला समजून घेण्यासाठी आपण जाऊया आपल्या एका एक्झाम्पल कडे आणि एक्झाम्पल मधून तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. सो मित्रांनो, CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट तुमच्या समोर आहे, प्लस झिंक तुम्हाला दिसत आहे. आता याच्यामध्ये हा झाला मेटलचा साल्ट. आता मला एक सांगा, तुम्हाला साल्ट आणि झिंक या दोघांपैकी कोण जास्त रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये टॉपवर आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये कोण टॉपवर आहे ते आपल्याला बघावं लागेल. आता तुम्ही कॉपर आणि झिंकला एकदा बघून घ्या. आता कॉपर बघा, तुम्हाला इथे कॉपर दिसत आहे का? कुठे कॉपर दिसत आहे आपल्याला? हा बघा कॉपर, हा बघितला तुम्ही कॉपर. आणि दुसरा आहे Zn. Zn जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे Zn दिसत आहे आणि तुम्ही कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की Zn इज अ मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. आता मला एक सांगा, जर कॉपर सल्फेट झिंक समोर आला म्हणजे कॉपर जर झिंक समोर आला तर याच्यामध्ये मोर रिएक्टिव्ह कोण असणार आहे? मी आताच रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये सांगितलं की तुमचा झिंक जो आहे हा मोर रिएक्टिव्ह असल्या कारणाने या कॉपरला बाहेर जावं लागेल आणि त्याच्या ठिकाणी कोण येणार? झिंक येणार. याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि रिएक्शन मध्ये बघा ZnSO4 झालं आणि कॉपर, CuSO4 कॉपर सल्फेट ज्याचा कलर ब्ल्यू कलर असतो, त्याच्यानंतर Zn जो आहे झिंक तो सिल्वर व्हाईट कलरचा असतो आणि ZnSO4 सिल्वर सल्फेट हा कलरलेस असतो आणि त्याच्यानंतर कॉपर जो आहे तो रेड ब्राऊन आपल्याला मिळतो. म्हणजे आता इथे आपण एक्सपेरिमेंटली केलं काय, आपण एक बिकर घेतलं, त्याच्यामध्ये आपण CuSO4 चं सोल्युशन घेतलं. CuSO4 जे आहे ते ब्ल्यू कलरचं सोल्युशन असते आणि त्याच्यामध्ये जर मी झिंकची स्ट्रीप टाकली तर काही वेळानंतर हे ब्ल्यू कलरचं CuSO4 चं सोल्युशन थोड्या वेळानंतर कलरलेस व्हायला सुरुवात होईल. कारण की आता हळूहळू काय व्हायला सुरुवात झालेली आहे की ते ZnSO4 मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झालेला आहे. हा झिंक CuSO4 सोबत रिॲक्ट झाला की त्याच्यापासून ZnSO4 बनत आहे, जो की एक कलरलेस लिक्विड असणार आहे. सो मित्रांनो, ते कलरलेस लिक्विड हळूहळू हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन व्हाईट कलरलेस का बरं होईल? कारण की ते ZnSO4 मध्ये कन्वर्ट झालेलं असेल आणि कॉपर तुम्हाला रेड कलरचा बाहेर कॉपरचे क्रिस्टल्स तुम्हाला मिळतील. दिस इज अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता उलट करून बघूया, काय असं होऊ शकते की जर मी कॉपरची एक स्ट्रीप घेतली, याच रिएक्शनला मी रिव्हर्स करतोय, कॉपरची एक स्ट्रीप घेतली आणि कलरलेस सोल्युशन ऑफ ZnSO4 मध्ये जर टाकली तर काय रिएक्शन होऊ शकेल का? तर रिएक्शन होऊ शकत नाही. देयर इज अ नो रिएक्शन बिकॉज द रिएक्टिव्हिटी ऑफ कॉपर इज अ लेस दॅन द झिंक. रिएक्टिव्हिटी सिरीज कॉपर मध्ये जर आपण बघितलं, कॉपर कसं आहे, लेस रिएक्टिव्ह आहे आणि झिंकला तो उचलून फेकू शकत नाही. म्हणजे ही उलटी रिएक्शन करायचा जर आपण प्रयत्न केला तर या झिंकला इथून डिस्प्लेस करण्याची हिम्मत ताकद या कॉपर मध्ये नाही. म्हणून ही उलटी रिएक्शन जर मी करायचा प्रयत्न केला तर ती रिएक्शन होऊ शकत नाही. याच्यावरच MCQ म्हणू शकतात 3-4 रिएक्शन देतील, कोणती रिएक्शन पॉसिबल आहे. जर तुम्हाला अशी रिएक्शन दिली की ZnSO प्लस Cu आणि इट गिव्स
CuSO4 प्लस Zn ही रिएक्शन होऊ शकत नाही. प्रश्न राहील की खालीलपैकी कोणती रिएक्शन पॉसिबल आहे आणि कोणती रिएक्शन पॉसिबल नाही. 4 रिएक्शन दिल्या राहतील, आपल्याला सगळंच बरोबर वाटेल. कारण की जर मी असं लिहिलं ना की ZnSO4 प्लस Cu काय देईल, तर तुम्ही नक्की सांगणार की याच्यापासून समोर CuSO4 बनणार आहे आणि नंतर Zn बाहेर पडणार आहे. कॉमन वाटते, दिसायला एकदम परफेक्ट वाटत आहे, पण ती रिएक्शन होऊच शकत नाही कारण की रिएक्टिव्हिटी सिरीजचा कन्सेप्ट इथे बसतच नाही. सो मित्रांनो पुढे बघूया. CuSO4 प्लस Fe. CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट ज्याचा ब्ल्यू कलर असतो, मी आधीच तुम्हाला सांगितलं. तो आयरन सोबत म्हणजे ग्रे कलरच्या आयरन सोबत जर रिॲक्ट होत आहे तर त्याच्यापासून FeSO4 म्हणजे आयरन सल्फेट हा फॉर्म होतो, म्हणजे ज्याचा कलर ग्रीनिश सोल्युशन असतो. म्हणजे आता जर समजा आपण असं केलं की मी CuSO4 चं सोल्युशन इथे घेतलं, CuSO4 चं सोल्युशन घेतलं जे की ब्ल्यू कलरचं आहे, त्याच्यामध्ये जर मी Fe ची स्ट्रीप टाकली, Fe म्हणजे आयरनची स्ट्रीप टाकली, तर थोड्या वेळानंतर हे जे ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेटचं सोल्युशन होतं ते ग्रीनिश सोल्युशन होईल कारण की त्याच्यामध्ये ZnSO4 कारण की हा Fe या Cu ला डिस्प्लेस करेल आणि ते FeSO4 चं सोल्युशन बनेल आणि आपल्याला कॉपरचे त्याच्यामध्ये काय मिळतील, क्रिस्टल मिळतील. जर ही रिएक्शन मी उलटी करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकेल का, म्हणजे जर मी हे सगळी रिएक्शन उलटी केली, म्हणजे मी जर याच्यामध्ये FeSO4 चं सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये जर मी Cu ची कॉपरची स्ट्रीप टाकली, बुडवली, तर ही रिएक्शन होऊ शकेल का, रिएक्शन होऊ शकत नाही. कारण की बघा तुम्हाला कॉपर इथे दिसत आहे, हा झाला कॉपर आणि तुम्हाला मी आता आयरन पण दाखवून देतो. Fe हे बघा आयरन, कॉपरची रिएक्टिव्हिटी कमी आहे, आयरनची रिएक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणून ही रिएक्शन झाली. पण जर मी उलटी ही रिएक्शन करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे FeSO4 च्या सोल्युशन मध्ये जर मी कॉपर डिप करण्याचा प्रयत्न केला, तर कॉपरची रिएक्टिव्हिटी कमी असल्याकारणे त्याच्यामध्ये हिम्मत नाही की तो या Fe ला डिस्प्लेस करू शकेल. ठीक आहे, हे आहे तुमचं रिएक्टिव्हिटी सिरीज. याच्यावरचे काही MCQs लगेच मी घेऊन येतो आहे आता. सो मित्रांनो आता बघूया आपण 2 MCQs ज्याच्यावरून तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आणि खरंच तुम्हाला कन्सेप्ट समजलेला आहे का ते तुम्हाला त्याच्यावरून क्लिअर होईल. तर मित्रांनो बघा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर विल गिव्ह अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे खाली काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहे रिएक्शनचे, त्यापैकी खरंच कुठे डिस्प्लेसमेंट रिएक्शन होईल का हे आपल्याला बघायचं आहे. सो मित्रांनो पहिले बघा, NaCl सोल्युशन आणि कॉपर, म्हणजे NaCl आणि कॉपर म्हणजे Cu हे एकमेकांसोबत रिएक्ट होतील का हे आपल्याला बघायचं आहे. सो आपण काय करू, NaCl मधला हा मेटल कॉपर डिस्प्लेस करू शकेल का हे आपल्याला बघायचं आहे. रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये बघा, जर Na पेक्षा कॉपर हा जर जास्त रिएक्टिव्ह असेल तरच ह्या Na ला बाजूला फेकू शकेल आणि स्वतः त्याच्या ठिकाणी जाऊ शकेल. रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये बघूया, सोडियम कुठे आहे, तर हे बघा सोडियम, आणि त्याच्यानंतर कॉपर कुठे आहे, तर कॉपर आहे सर्वात खाली आहे इथे. म्हणजे कोण जास्त रिएक्टिव्ह आहे, सोडियम हा जास्त रिएक्टिव्ह आहे, कॉपर हा कमी रिएक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे याला उचलून बाहेर फेकायची हिम्मत ताकद या कॉपरकडे नाही, त्याच्यामुळे ही रिएक्शन होऊ शकत नाही. MgCl2 सोल्युशन सोबत ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियम आणि Mg शोधूया, बघूया Mg कुठे आहे, हे बघा Mg तुम्हाला दिसला आहे, हे बघा Mg इथे आहे आणि दुसरा आहे Mg नंतर ॲल्युमिनियम. तर हे बघा ॲल्युमिनियम तुम्हाला इथे दिसत आहे. कोण जास्त रिएक्टिव्ह आहे, मॅग्नेशियम. Mg जो आहे तो जास्त रिएक्टिव्ह आहे, ॲल्युमिनियम कमी रिएक्टिव्ह आहे. हा कमी रिएक्टिव्ह वाला Mg ला उचलून फेकू शकेल का, नाही शकेल, कारण की Mg ची ताकद रिएक्टिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे ही पण रिएक्शन होऊ शकत नाही. FeSO4 आणि सिल्वर. Fe बघूया आपण कुठे आहे, FeSO4 मधला जो Fe आहे त्याला आपण पहिले शोधून घेऊया. हे बघा Fe हा झाला Fe आणि नंतर आपल्याला शोधायचं आहे सिल्वर म्हणजे Ag. ते बघा मी मगाशी जी रिएक्टिव्हिटी 4 शेवटचे होते ना ते मी इथे लिहिले, तर हे बघा Ag तुम्हाला इथे दिसत आहे. तर हे जे Ag आहे याच्यामध्ये Fe ची रिएक्टिव्हिटी जास्त आहे आणि ह्या Ag ची रिएक्टिव्हिटी कमी आहे, म्हणजे हा जास्त रिएक्टिव्ह हा कमी रिएक्टिव्ह, म्हणजे हे सुद्धा रिएक्शन होऊ शकत नाही. त्याच्यानंतर AgNO3 म्हणजे काय, Ag बघून घ्या, हे बघा Ag म्हणजे सिल्वर, हा इथे सर्वात इथे मी लिहिलेला आहे Ag, आणि नंतर आहे कॉपर आणि हा आहे कॉपर. याच्यामध्ये कोण रिएक्टिव्ह आहे, कॉपर इज मोर रिएक्टिव्ह. कॉपर जो आहे हा जास्त रिएक्टिव्ह आहे आणि हा जो तुमचा सिल्वर आहे हा कमी रिएक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ही रिएक्शन होऊ शकते. कॉपर या Ag ला उचलून बाहेर फेकू शकते, स्वतः त्याच्या ठिकाणी जाऊ शकते आणि म्हणून ही रिएक्शन होऊ शकते. तर ही रिएक्शन पॉसिबल आहे, या वरच्या तिन्ही रिएक्शन पॉसिबल नाही.
ठीक आहे. सो मित्रांनो काय आहे, आपण जर तुम्ही हा रिॲक्शन अशाच बघितले असता ना, तुम्ही काहीतरी अंदाजे टोला लावून आले असते, अरे यार ही रिॲक्शन होऊ शकते, तुम्हाला वाटलं असतं का बरं NaCl सोबत कॉपर CuCl2 रिॲक्शन पॉसिबल आहे. जर पाहिलं तसं ही रिॲक्शन पॉसिबल नाही का, पाहण्यासारखी नाही वाटत का. NaCl प्लस Cu जर तुम्ही केलं असतं तर CuCl2 बनते प्लस त्याच्यामधून Na बाहेर पडू शकते. रिॲक्शनला बॅलन्स करायची गरज आहे. जर आपण बॅलन्स केली तर अशी रिॲक्शन तुम्ही जर ट्राय करून पाहिली तर तुम्हाला भेटेल. पण ही रिॲक्शन ऍक्च्युअल मध्ये पॉसिबलच नाही, कारण की याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, या सोडियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. पाहताना असं वाटतं हे बरोबर रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन होऊच शकत नाही, कारण की रिॲक्टिव्हिटी सिरीजचा कन्सेप्टला ते छेद देईल, त्याच्यामुळे ही रिॲक्शन होऊ शकत नाही. आणखी एक छोटासा प्रश्न मी तुमच्यासाठी तुम्हाला समजावा म्हणून मी घेतलेला आहे. Which of the following correctly represented the metal in a decreasing order of their reactivity? म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, कमी कमी रिॲक्टिव्हिटी होत गेलेली असली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला बघा ॲल्युमिनियम, पहिलं बरं आपण सर्वात पहिले तिसऱ्यापासून सुरुवात करू. झिंक हा जास्त रिॲक्टिव्ह आहे म्हणते, असा जो आकडा दिलाय तो म्हणजे मोर रिॲक्टिव्ह, असा ज्याच्याकडे तोंड उघडं असते ना तर तो मोर रिॲक्टिव्ह असा दिलेला आहे. तर बघा झिंक हा मोर रिॲक्टिव्ह आहे ॲल्युमिनियम पेक्षा. हे शक्य आहे का? झिंक कुठे आहे? झिंक इथे आहे. ॲल्युमिनियम कुठे आहे? त्याच्यावर. दोघांमध्ये रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे? ॲल्युमिनियमची. झिंक कसं आहे? कमी. तर पहिल्या दोन मध्येच कंपॅरिझन केल्यावर लक्षात येते की झिंक हा जास्त रिॲक्टिव्ह नाही, हा कमी रिॲक्टिव्ह आहे, आणि ॲल्युमिनियम हा जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे हा तिसरा ऑप्शन हा कट झाला. नेक्स्ट बघूया कॉपर आणि Fe. कॉपर कुठे दिसत आहे? पहिले याला मी रब करून घेतो म्हणजे पटापट आपल्याला लक्षात येईल. कॉपर कुठे आहे? हे बघा इथे मी कॉपर दिलेला आहे, ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला म्हटलेलं आहे Fe कुठे दिसत आहे तुम्हाला? ह्या इथे आहे Fe. कोण रिॲक्टिव्ह आहे? Fe इज मोर रिॲक्टिव्ह. आणि कॉपर इथे जर बघितला तर त्याच्या खाली असल्या कारणाने, हे 4 इथे खाली असल्या कारणाने Cu हा कमी. तर ही देखील कॉपर हा लेस रिॲक्टिव्ह आहे आणि Fe जास्त रिॲक्टिव्ह आहे, इथं उलट दिलेलं आहे, त्याच्यामुळे ही पण रिॲक्शन होऊ शकत नाही. आता पहिले बघूया कुठेतरी ॲल्युमिनियम असेल, ॲल्युमिनियम असेल त्याला शोधून घेऊया. हे बघा तुम्हाला ॲल्युमिनियम दिसेल, हा बघा ॲल्युमिनियम आपण बघितला. आणि नंतर म्हणतोय तो झिंक त्याच्या खाली आहे, म्हणजे कोण जास्त रिॲक्टिव्ह? ॲल्युमिनियम. नंतर कोण? झिंक. म्हणजे ॲल्युमिनियम जास्त रिॲक्टिव्ह, झिंक कमी रिॲक्टिव्ह. त्याच्यानंतर Fe आहे का बघा, झिंकच्या नंतर हा पहिल्या नंबरवर, दुसऱ्या नंबरवर, तिसऱ्या नंबरवर Fe आहे का? यस, Fe त्याच्या नंतरच रिॲक्टिव्ह आहे. Cu त्याच्या खाली आहे का? हे बघा कुठेतरी Cu हा इथे आपल्याला चौथ्या नंबरवर Cu दिसत आहे. याच्यावरून लक्षात येत आहे की हा पहिला नंबर, हा दुसरा नंबर, हा तिसरा नंबर, हा चौथा नंबर, सर्वात जास्त या सिरीज मध्ये ॲल्युमिनियम आहे, नंतर Zn आहे, नंतर Fe आहे, नंतर कॉपर आहे. म्हणजे पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे ते रिॲक्टिव्हिटी सिरीज नुसार बरोबर आहे. मित्रांनो इथे आपण थांबतो आहे, पण माझ्या चॅनलला एकदा लाईक करून घ्या, शेअर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, कारण की तिथे तुम्हाला बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन, तिथे तुम्हाला काही नोट्स, MCQ फॉर्म आणि जे अपकमिंग व्हिडिओ असतील त्याच्या लिंक देखील प्रोव्हाइड होतील. भेटूया लवकरच माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.